Good morning, student. Yesterday we have started new chapter number 22, growth and personality development. त्यामध्ये आपण स्किल अँड इफिशियन्सी हा आपण पॉइंट बघितलेला होता. नेक्स्ट टुडे थिंक्स अबाउट इट, म्हणजे तुम्हाला विचार करायचा आहे की विच आर सम ऑफ द टास्क यू लाईक टू डू अँड विच वन्स वूड यू लाईक टू डू इन फ्युचर. तर तुम्हाला कोणती कामं करायला आवडेल किंवा ती कोणती अशी कामं आहे जी तुम्हाला करायला फ्युचरमध्ये आवडतील, कोणत्या व्हॉट थिंग्स वूड यू लाईक टू डू जस्ट रिक्रिएशन, आणि कोणत्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्ही कधीकधी किंवा फक्त मनोरंजनासाठीच कराल. व्हॉट वूड यू लाईक टू डू डेली व्हेन यू ग्रो अप, आणि कोणकोणत्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील. असं आपल्याला इथे काही क्वेश्चन विचारलेले आहे. Some of the early skill like walking and running come with age without having to be taught. However, we have to be taught many of the skill we learn later, and we learn many skill from our parents and teachers and other adults. तर बघा, जे काही आता रनिंग आहे, रनिंग म्हणजे चालण्या धावण्यासारखी जी सुरुवातीची काही कौशल्य होती ती आपल्याला वयाप्रमाणे आपोआप ही येत असते. परंतु नंतरची जी अनेक कौशल्य आपल्याला आपण या लेसनमध्ये शिकलेलं आहोत, तर आपल्याला कोणती तरी शिकवावी लागतील. तर आपले जे आईवडील आहे, शिक्षक आहे किंवा इतर जी काही मोठी मंडळी आहे, तर या सर्वांकडून आपण अनेक कौशल्यही शिकत असतो. The greater the number of skill we learn, the less is our dependence on other. Even so, it is not as if we do every one of our task ourselves. For example, दिला इथे बघा, not all people stitch their own clothes, nor does everyone grow their own food, but we must all learn to take the responsibility for doing our personal task ourselves. तर बघा, जितके जास्त कौशल्य आपण आत्मसात करू तितकेच आपले जे इतरांवर अवलंबून राहण्याची जी इतरांवर जे आपण अवलंबून राहतो ते सुद्धा कमी होईल. तरीही जर आपले प्रत्येक काम आपण स्वतः करतो की असे कधीच होत नाही की जसं बघा, उदाहरणार्थ जी प्रत्येक व्यक्ती आहे ते स्वतःचे कपडे शिवत नाही किंवा स्वतः शेती सुद्धा करत नाही, परंतु स्वतःची कामे पूर्ण होतील याची मात्र जबाबदारी स्वतः घ्यायला शिकले पाहिजे. तर नेक्स्ट पॉइंट आहे बघा, हिअरडिटी. हिअरडिटी मीन्स अनुवांशिकता. हाऊ टॉल डज वन ग्रो, म्हणजे आपली उंची किती वाढते. तो क्वेश्चन विचार, आपली उंची किती वाढते. You know that our height grow till we are about 18 years old, and think of people you know who are 18 or older. Of these people, how many are very much taller or shorter than their parents? तर बघा, आपल्या वयाच्या 18 वर्षापर्यंत सर्वसाधारणपणे आपली उंची वाढत असते, हे आपण शिकलो आहोत. आणि तुमच्या ओळखीतले जे 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जे जास्त वयाचे लोक आहेत ते आठवा. त्यापैकी आईवडिलांपेक्षा खूप उंच किंवा खूप कमी उंचीचे असलेले कितीतरी लोक आहेत हे आपण बघत असतो. आवर लुक्स, आवर बिल्ट अँड other physical characteristics are like those of our parents. People of one family show similarities in many ways. Some of our features or traits are like those of our grandparents or our parents' sibling. तर काय होते की आपले दिसणे किंवा आपली अंगकाठी अशी अनेक शारीरिक लक्षणे आहे जी सर्वसाधारणपणे आपल्या आईवडिलांसारखीही असतात. एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य हे असू शकते. आपली जर काही लक्षणे आहे तर आपले आजी आजोबा किंवा मामा मावशी किंवा काका आत्यांसारखीही असतात. म्हणून कित्येक वेळा लोक त्यांना ओळखणारे दॅट इज व्हाय sometimes people who know them recognize us even if they have never met us before. त्यामुळे कित्येक वेळा जे लोक असतात ते त्यांना ओळखणारे परंतु पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यावरून आपल्याला ओळखत असते.
being born with certain features or traits in common with the members of our family is heredity. These are our inherited traits. तर आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे ही येत असते, त्यालाच आपण हेरिडिटी मीन्स आनुवंशिकता असे म्हणतो. However, even though many of our traits are like those of our family members, no one has any control over which traits we will inherit and which we will not. तर आपली जी अनेक लक्षणे आहेत ती आपल्या नातेवाईकांसारखी असली तरी जन्मताच आपल्यामध्ये कोणती तरी लक्षणे आहेत ती अनुवांशिकतेनेही येत असते आणि कोणती येणार नाहीत यावर सुद्धा कोणाचेही नियंत्रण नसते. रीड अँड रिफ्लेक्ट्स मीन्स वाचा आणि विचार करायचा आहे. An industrialist had worked hard to expand his business. He had 3 assistants. तर बघा, एका कारखानदाराने खूप मेहनतीने आपला एक व्यवसाय वाढवला होता आणि त्यात 3 असे सहाय्यक होते, 3 असिस्टंट होते. He conducted an experiment to decide whom to make the head of his factory after he retired. तर त्यांनी ठरवलं की आपण जेव्हा थकलो की हा जो कारखाना आहे तो सांभाळायला कोणाकडे द्यावा. He gave 5 lakh rupees to each of them and told them to do whatever they thought best with the money. And after a year he called them and asked them to report how they had used the money. तर त्यांनी ठरवलं की आपण जेव्हा थकलो तर हा जो कारखाना आहे त्या सांभाळायला कोणाकडे द्यावा हे ठरवण्यासाठी त्याने एक प्रयोग केला. त्यासाठी त्याने प्रत्येकाला 5 लाख रुपये दिले आणि त्या रकमेचे त्यांना पाहिजे ते करण्यास सांगितले. आता फर्स्ट असिस्टंट सेड, आय हॅव केप्ट द मनी सेफ इफ कॅन नॉट फॉल इन टू एनीवन्स हँड अँड आय कॅन ब्रिंग इट बॅक टू यू व्हॉटेवर यू सेव. तर पहिला जो असिस्टंट आहे तो म्हणतो की तुम्ही दिलेले जे पैसे आहेत ते मी अगदी सुरक्षित ठेवले आहेत, माझ्याशिवाय ते कोणाच्याही हाती लागू शकणार नाहीत, तुम्ही म्हणाल तेव्हा ते तुम्हाला आणून देतो. म्हणजे फर्स्टनी सेफ डिपॉझिटमध्ये ठेवले पैसे. सेकंड असिस्टंट सेड, दिस इयर आय डबल्ड the amount of the yearly bonus we give our workers. I also gave them all a feast. All the workers were very happy. I think I used the money really well. आणि सेकंड जो असिस्टंट आहे तो म्हणतो की आपण वर्षातून एकदा आपल्या कामगारांना बोनस देतो, तर या वेळेला मी सर्वांना दुप्पट बोनस दिला आणि मेजवानीही दिली. आपले सर्व कामगार खूप खुश झाले, माझ्याकडचे पैसे मी असे सत्कारणी लावले. याचा सेकंड असिस्टंट म्हणतो. थर्ड असिस्टंट सेड, विथ पार्ट ऑफ द मनी यू गेव आय बॉट अ बेटर मशीन सो आवर प्रोडक्शन ग्रू 5-fold. Our product is also of better quality and the demand for it has also grown. आणि थर्ड असिस्टंट जो आहे तो म्हणतो की तुम्ही दिलेल्या पैशातून मी एक अधिक चांगले मशीन आणले आणि त्यामुळे आपले उत्पादन जे आहे ते 5 पटीने वाढले. शिवाय उत्पादनाचा जो काही दर्जा होता तो सुद्धा सुधारला, म्हणून त्याला खूप मोठी मागणी सुद्धा येत आहे, असं थर्ड असिस्टंटनी म्हटलं. वी मेड अ प्रॉफिट ऑफ 25 lakhs in just about 8 months, so I used 10 lakh to build a canteen that the workers needed, and I have put 5 lakh in the workers welfare fund, and I think I shall use the remaining 10 lakhs to buy one more machine. आणि तो म्हणून राहिला की 7-8 महिन्यातच जवळपास 25 लाख रुपये मला 25 लाख रुपयांचा फायदा झाला आणि मजुरांना सुद्धा कॅन्टीनची गरज होती, म्हणून 10 लाख रुपये मी कॅन्टीन बांधले. म्हणजे 10 लाख रुपये वापरून मी मजुरांसाठी कॅन्टीन बांधले. आणि 5 लाख रुपये जे होते ते 5 लाख रुपये आपल्या कारखान्याच्या कामगार कल्याण निधीत टाकले आणि जुने जे मशीन होते ते लवकरच बदलावे लागणार आहे आपल्याला, त्यामुळे शेवटचे जे 10 लाख रुपये आहे त्यासाठी वापरावे असा माझा विचार आहे. यू कॅन इझिली गेस हू द इंडस्ट्रियलिस्ट चूज ॲज हिज सक्सेसर अँड व्हॉट इज द मॉरल ऑफ धिस
स्टोरी. तर बघा, कारखानदाराने मग कोणाला आपला वारस केले हे तुम्ही ओळखलेच असेल. आता हे तुमच्या लक्षातच आले असेल की हे जे काही 3 असिस्टंट होते आणि त्यांना जे 5-5 लाख रुपये त्यांनी दिले होते आणि त्यांना त्यांच्या मताने जसा वापर करायचा तसं वापर करायला सांगितला होता. परंतु 3rd नंबरचा जो असिस्टंट होता त्यांनी योग्य प्रकारे त्या 5 लाख रुपयांचा उपयोग करून त्याने खूप सारे असे 7-8 महिन्यामध्ये 25 लाख रुपयाचं प्रॉफिट मिळालं. म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की 3rd नंबरचा जो असिस्टंट होता तो खूप सक्सेसर होता. म्हणजे कारखानदाराने त्यालाच आपला वारस करावे हे याच्यावरून लक्षात येते. तर या गोष्टीचं तात्पर्यसुद्धा असंच आहे. तर हार्डवर्ड्स आहे हेरिडिटी मीन्स अनुवांशिकता, ट्रेड मीन्स लक्षणे. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी, म्हणजे अनुवांशिकता म्हणजे काय. त्याचा आन्सर आहे हेरिडिटी मीन्स द कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स अँड फीचर्स ऑफ पॅरेंट्स बिंग पास्ड to their children is called heredity and due to heredity family member also shows similarities. म्हणजे अनुवांशिकता म्हणजे काय तर आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे म्हणजेच अनुवांशिकता होय. तर हे जे आन्सर आहे ते परत तुम्हाला या क्वेश्चनचं 2 टाइम्स लिहायचं आहे. डी नंबरचा आहे नेम एनी 3 स्किल यू हॅव ॲक्वायर्ड, म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही 3 ज्या स्किल आहेत तुम्ही आत्मसात केलेल्या कोणत्याही 3 कौशल्य लिहायचे, स्किल लिहायचे तुमच्यासाठी. तुम्ही हा क्वेश्चन स्वतः लिहायचा आहे. मी स्वतः म्हणजे ज्या स्किल आपण आत्मसात केल्या त्या मी इथे स्वतः लिहिल्या, पण तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरासुद्धा स्किल लिहिता येईल. फर्स्ट आहे कॉम्बिंग अवर ओन हेअर, युजिंग अ कम्प्युटर, प्लेईंग फील्ड गेम्स. अशा प्रकारे या 3 ज्या स्किल आहेत त्या मी माझ्या मते लिहिल्या आहे, परंतु तुम्हाला या व्यतिरिक्त सुद्धा ज्या लिहायच्या असेल त्या लिहू शकता. आणि हा सुद्धा 2 टाइम्स या क्वेश्चनचा आन्सर परत लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे ट्रू ऑर फॉल्स, चूक किंवा बरोबर. फर्स्ट आहे अ बेबी ग्रॅज्युअली लर्न टू परफॉर्म न्यूली लर्न टास्क विदाउट मेकिंग मिस्टेक. तर नव्याने शिकवलेली कामे बाळ हा हळूहळू न चुकता करू लागते. बरोबर, ट्रू. बी आहे ॲट बर्थ वी ऑलरेडी हॅव ऑल स्किल. जेव्हा जन्म होता आपला तेव्हा जन्मताच आपण कौशल्य ही आत्मसात केलेली असतात का. नो, फॉल्स. सी आहे वी कॅन नॉट मॅनेज ऑल अवर टास्क एंटायरली बाय अवर सेल्फ, म्हणजे स्वतःची जी सर्वच कामे आहे ती आपण स्वतः करत नाही. बरोबर आहे, ट्रू. डी आहे आवर हाईट इन्क्रीज फ्रॉम बर्थ टिल वी ग्रो ओल्ड. जन्मापासून तर वृद्धावस्थेपर्यंत आपली जी उंची आहे ती वाढत राहते. फॉल्स. तर अशा प्रकारे ट्रू ऑर फॉल्स हा तुम्हाला 1 टाइम, हा जो क्वेश्चन आहे ट्रू ऑर फॉल्सचा तो 1 टाइम तुम्हाला राईट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. ओके, सो नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला जो पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. ओके.